नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत। व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे। सातत्याने होणारा अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान यामध्ये आपल्याला पोंगा स्टेजमध्ये घड का जिरतात आणि ते जिरू न देता आपली बाग व्यवस्थित संगोपन करत असताना चांगला माल आपल्याला हातात कसा राहील त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। एकंदरीत जर आपण बघितलं गेल्या 10-12 दिवसापासून ज्या बागा छाटलेल्या आहे, म्हणजे साधारणतः हा व्हिडिओ दिनांक 19 ऑक्टोबर 2024 ला संध्याकाळी 5:30-6 ला तुम्ही बघताय। आणि ज्या बागा 8, 9, 10 तारखेला छाटलेल्या आहे त्या काही बागा पोंगा स्टेज मध्ये आहे, पोंग्याच्या पुढे आहे। 9वा, 10वा, 11वा, 12वा दिवस आहे। अशा वेळेस सातत्याने पाऊस होतोय, रात्रीचा पाऊस येतोय, सकाळी दव धुकं पडतंय, हवेतील आर्द्रता वाढली, हवेतील नायट्रोजन एक्सेस नायट्रोजन वेलीत वाढतोय। मग अशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी आपली बाग 4-5 दिवस कुठल्या व्यवस्थितरित्या फवारण्याचं नियोजन असेल, ड्रिप ऍप्लिकेशन असेल, अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, हे करून आपल्याला 15व्या 16व्या दिवसापर्यंत कसं कामकाज करून आपली बाग त्या ठिकाणी आलेला माल आपल्याला घड बाळीवर जाऊ न देता, घड जिरू न देता, गोळी न होऊ देता व्यवस्थितरित्या संगोपन करायचं आहे। त्या अगोदर मी ज्या शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये उभे आहोत आपण त्यांचं नाव मी या ठिकाणी जाणून घेतो। दादा, आपलं पूर्ण नाव सांगा। सुरेश परशुराम म्हैसदुने, मुंगसरा, तालुका जिल्हा नाशिक। सायलेंट करा, बोला बोला। सुरेश परशुराम म्हैसदुने, तालुका जिल्हा नाशिक, मुंगसरा। आपला मोबाईल नंबर 98 22 99 32 76। आपण गेल्या वर्षी म्हणजे तुमचं खरडला ज्यावेळेस तुम्ही मार्गदर्शन घ्यायला सुरुवात केली चालू वर्षाचं, त्यावेळेस तुमच्या डोक्यात होतं की ही बाग ठेवायचीच नाही, माल येत नाही। हो, 2 वर्षात गेल्या सातत्याने 2 वर्षात प्रयत्न करून त्याला माल नव्हते आणि आता जर एकंदरीत बघितलं तर चांगला माल दिसतोय। हा बघा आता माल दिसतोय, अशी परिस्थिती आहे एकंदरीत प्लॉटची। आज 10 ऑक्टोबरला छाटणी केली, 19 ऑक्टोबर म्हणजे पेस्ट लावली 10 ऑक्टोबरला, आज 10वा दिवस आहे। स्टेजेस थोड्या लवकर येत आहेत। आता इथं आपण माल निघायला सुरुवात झालेली बघतोय। तर आपला व्हिडिओचा विषय आहे की या सातत्याने होणाऱ्या पावसात ही जी स्टेज आहे, इथं जर आपण तिथं पण आहे, दिसतं ना, दिसतोय माल सगळीकडे, हा काय माल आहे। असा माल टोकदार निघायला सुरुवात होती। पण हा माल कमकुवत आहे, याच्यासाठी नीट लक्षात घ्या। याच्यासाठी पहिली फवारणी तुम्हाला आता इथं एखादी स्टेजेस असेल दाखवण्यासारखी, तुम्हाला दाखवतो की साधारणतः ज्या वेळेस असा शेंगदाणा फुटतोय तुमचा, ही स्टेज आहे। इथं पहिला स्प्रे गेला पाहिजे ॲजिटेक CPPU 200 मिली, डाउनी किंग 500 मिली आणि मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम या स्टेजला। याच्यानंतर पुढची जी स्टेज येते, याच्या पुढची स्टेज आहे, अशा पद्धतीने स्टेज आली तुमची। घड कुठंतरी असा या बाजूने डोकं काढणार आहे, इथं तुम्हाला दिसतोय बारीक घड दिसतोय हा। ही स्टेज आल्यावर तुम्हाला घ्यायचं आहे कुमानेल 500 मिली, 05234 500 ग्रॅम, वेस्पा 60 मिली। त्याच दिवशी ड्रिप मधून द्यायचं एकरी 3 किलो 05234, एकरी 3 किलो 05234 500 ग्रॅम टचअप। आणि पुढच्या दिवशी फवारणी करायची। पुढच्या दिवशी जशी परिस्थिती अशा पद्धतीत राहील, घड कुठंतरी डोकं काढायला सुरुवात करेल, घड त्या ठिकाणी डोकं काढायला सुरुवात करेल, अशा पद्धतीमध्ये जिथं फुटी पळतायत तिथं घड थोडासा पुढं किंवा या बाजूला आपण इथं थोडासा कॅमेऱ्याची अडचण येते, पण हा असा घड निघतोय, एखादा अर्धा असा घड दिसेल, त्यावेळेस तुम्हाला द्यायचंय प्लॅटिनम 500 मिली, 0050 500 ग्रॅम, M45 400 ग्रॅम। आणि त्या दिवशी परत जे एक दिवस अगोदर तुम्ही 3 किलो 05234 500 ग्रॅम टचअप दिलंय, एक दिवसाआड परत तुम्हाला द्यायचंय 3 किलो 0050, 3 किलो 0050, 1 किलो सल्फर हे जमिनीतून द्यायचंय 20 मिनिटापासून 40 मिनिटापर्यंत। जरी बागेत पाणी असेल तरी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी देऊन घ्यायचंय। आता प्लॅटिनम 0050 M45 दिलं, त्या दिवशी संध्याकाळी रिपीट एक फवारणी करायची। संध्याकाळी, सकाळी फवारणी केली, संध्याकाळी SOP 600 ग्रॅम, SOP 600 ग्रॅम, कॉपर 400 ग्रॅम आणि टिल्ट 20 ते 25 मिली। त्याच्या पुढच्या दिवशी तुम्हाला फवारणी करायची, होमब्रोसनाइटचा वापर करायचा आहे। प्रोशेल 150 ते 200 मिली, पोटॅशियम सोनाइट 500 ग्रॅम, बोरान 100 ग्रॅम। लोकलचं काम असेल, देशांतर्गत बाजारपेठेचं काम असेल, त्या ठिकाणी तुम्ही घ्यायचंय रोको हे बुरशीनाशक 200 ग्रॅम। एक्सपोर्टचं काम असेल तुम्ही Z78 400 ग्रॅम घ्या। त्याच्या पुढच्या दिवशी तुम्हाला घड बरेचसे बाहेर आलेले दिसतील, घड नॉर्मल कमकुवत वाटतंय, घड बाळीवर जाण्याची दाट शक्यता दिसते। त्याच्यासाठी पुढच्या 2 दिवसातील फवारण्या खूप महत्वाच्या आहेत। 70-80% घड बाहेर आलेले दिसत आहेत, 70-80% घड बाहेर आलेले दिसत आहे। अशा वेळेस तुम्हाला फवारणी करायची। बर्ड बिल्डर 500 ग्रॅम, झिंक 100 ग्रॅम, त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं M45 400 ग्रॅम। त्या दिवशी
जर सातत्याने पाऊस होतोय, सकाळी ही बर्ड बिल्डर झिंक आणि M45 ची फवारणी घेतली, संध्याकाळी 6-7 वाजता फवारणी घ्यायची तुम्हाला 05234 500 ग्रॅम, 6BA 1 ग्रॅम, झिंक 200 ग्रॅम, Z78 400 ग्रॅम. त्याच्या पुढच्या दिवशी तुम्हाला घड 90 ते 100% बाहेर दिसतंय, घड नाजूक वाटतंय, घड बाळीवर जाण्याचे चान्सेस वाटतंय, घड जिरतायत अशी तुमच्या मनामध्ये शंका आहे, त्या दिवशी दिवस तुमचा 15वा असू शकतो, 14वा असू शकतो, 16वा असू शकतो. इथं दिवसाचा विचार करायचा नाही. घड 100% बाहेर दिसतायत. बागेमध्ये घड खूप दिसतायत, परंतु ते घड जाता की काय, किंवा रात्री पाऊस झाला, सकाळी काही शेतकऱ्यांचा फोन येतो, काल खूप माल दिसत होता, आज मालच दिसत नाही. ही परिस्थिती आपल्यावर येऊ नये म्हणून त्या दिवशी फवारणी तुम्हाला करायची. कमकुवत घडांना सक्षम बनवायचंय, घड बाळीवर जाऊ द्यायचे नाही, घडाला गोळी होऊ द्यायचं नाही. त्याच्यासाठी एकरी 400 लिटर पाण्यामधून 1 लिटर सक्षम, 1 लिटर आर्या, 1 ग्रॅम GA, 2 ग्रॅम 6BA, 400 ग्रॅम ॲक्रोबॅट आणि 400 ग्रॅम M45. नीट लक्षात घ्या, 400 लिटर पाणी, अगदी 500 लिटर घेतलं तरी हेच प्रमाण घ्यायचं आहे. एकरी 400 ते 500 लिटर पाण्यातून 1 लिटर सक्षम, 1 लिटर आर्या, 1 ग्रॅम GA, फक्त आणि फक्त 1 ग्रॅम GA 400 ते 500 लिटर पाण्याला घ्यायचं आहे. 6BA 2 ग्रॅम घ्यायचंय, दोन्ही त्यांच्या सॉल्व्हंट मध्ये विरघळून घ्यायचंय. ॲक्रोबॅट 400 ग्रॅम, M45 400 ग्रॅम. त्याच्या पुढच्या दिवशी तुम्ही फेलफूट काढू शकता. मजुरांचा अभाव असेल, घडाला अजूनही सक्षम बनवायचंय, घडाला अजून स्ट्रॉंग करायचं, तर त्या दिवशी तुम्ही फवारणी घ्या. 11-44 11 500 ग्रॅम, डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह 500 ग्रॅम आणि M45 400 ग्रॅम. वानस्फूट काढून घ्या. कुठल्याही पद्धतीत जर तुम्ही अशा पद्धतीने काम केलं तर तुम्हाला अडचणी 100% येणार नाही. कितीही पाऊस येऊ द्या, बागेत कितीही पाणी राहू द्या, फक्त तुम्हाला फवारणी करता आली पाहिजे. अगदी ट्रॅक्टर चालत नाही त्या ठिकाणी आपण काहीही करू शकत नाही. ते तुमच्या आणि माझ्या हातात नाही, परंतु ज्या ज्या गोष्टी आपल्या हातात आहे त्याच्यासाठी 2 वेळा, म्हणजे 2 दिवसात 2 फवारण्या सांगितल्या. ज्या दिवशी तुम्ही प्लॅटिनम 0050 M45 ची फवारणी करतात, 12वा 13वा दिवस असेल, घड बाहेर डोकं काढायला लागला, त्या दिवशी संध्याकाळी SOP कॉपर टीलचा स्प्रे द्या. त्याच्या पुढच्या दिवशी तुम्ही स्प्रे देतायत बर्ड बिल्डर झिंक M45, त्या दिवशी संध्याकाळी परत, त्या दिवशी म्हणजे प्लॅटिनम 0050 M45 नंतर प्रोसेल पोटॅशियम सोनाइट बोरान, लोकल बाग असेल रोको, एक्सपोर्ट असेल Z78, त्याच्या पुढच्या दिवशी तुम्ही देतायत सकाळी बर्ड बिल्डर झिंक M45, संध्याकाळी देतायत 05234 झिंक, बोरान, 6BA आणि M45 किंवा Z78 किंवा अँट्राकॉल, कुठलाही कॉन्टॅक्ट बुरशीनाशक. त्याच्या पुढच्या दिवशी सक्षम आर्याचं 400 ते 500 लिटर पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं. मैजुने साहेब एक प्रश्न विचारतो, एकंदरीत आज तुमचा 10वा दिवस आहे, दर वर्षाच्या तुलनेमध्ये तुम्हाला काय परिस्थिती वाटते एकंदरीत? दरवर्षी तुलनेत खूपच चांगला प्लॉट दिसतोय असं. म्हणजे वाटतं का तुम्हाला आज हो. तुमच्या झाडावर 40-45 काडी आहे हो. आणि त्यातल्या 10-5 काड्या फेल जरी गेल्या तरी 40-45 घड राहतील असं नाही, काय? जास्त राहतील. जास्त राहतील. जास्त राहतील. नक्की शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी कबूल केलंय जास्त राहतील. मी देखील याची शाश्वती देण्यासाठी आज दिनांक 19 ऑक्टोबरला हा व्हिडिओ घेतोय. 29, 30 ऑक्टोबर किंवा 31 ऑक्टोबर किंवा 1 नोव्हेंबर, म्हणजे पुढच्या 10-12 दिवसात ज्यावेळेस ही बाग 20-21 दिवसाची होईल, खरंच इथं 40-45 घड राहिले का? सातत्याने होणाऱ्या पावसात आणि सातत्याने 2 वर्षापासून बाग फेल जाणाऱ्या बागेमधून तुम्हाला व्हिडिओ दिल्याशिवाय मी राहणार नाही. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला, चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.